शरद पवार राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत असताना शेकापच्या जयंत पाटलांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे। सांगोल्यात जयंत पाटलांनी शरद पवार यांनी सक्रिय राजकारणात येण्याची जाहीर विनंतीच केली आहे। शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं। पवारांना शेकापच्या जयंत पाटलांनी घातली गळ। पवार बारामतीच्या रिंगणात पुन्हा उतरणार का? शरद पवार यांनी थेट निवडणूक लढवून जवळपास 10 वर्ष झाली आहेत। 2014ची लोकसभेची टर्म संपल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता। एवढंच नव्हे तर 10 वर्षांपूर्वी त्यांनी राज्यसभेची विद्यमान टर्म संपल्यानंतर सक्रिय राजकारणातून थोडंसं दूर होण्याचे संकेतही दिले होते। मैं कैसे इस्तीफा दे सकता हूँ, कैसे विदा हो सकता हूँ कि मेरी राज्यसभा की टेन्योर 2.5 साल के बाद खत्म होने गई। मैंने फर्जी स्टेटमेंट किया है कि इसके बाद मैं कांग्रेस नहीं करूँगा। शरद पवार राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत असताना शेकापच्या जयंत पाटलांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची गळ घातली आहे। सांगोल्यात जयंत पाटलांनी शरद पवार यांनी सक्रिय राजकारणात येण्याची जाहीर विनंती केली आहे। पवार साहेब आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीचं ऑल इंडियामध्ये इंडिया आघाडीमध्ये जे काम आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं वर्चस्व दिसतंय। त्यांचा अंतिम शब्द त्या ठिकाणी मानला जातो। मी पवार साहेब तर सिनियरच आहेत। अजित पवार यांनी बारामतीत सुप्रिया सुळें विरोधात उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे। सुप्रिया सुळेंना बारामतीत आसमान दाखवण्याचे भाजपचे मनसुबे। खुद्द शरद पवारच बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरल्यावर त्याचा विरोधकांमध्ये आणि जनतेतही वेगळा संदेश जाणार आहे। त्यामुळे शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली जाते। कदाचित शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास पवार घराण्यातील इतर कोणत्याही सदस्य त्यांच्या विरोधात रिंगणात उतरणार नाहीत असा अंदाज वर्तवण्यात येतोय। काँग्रेसनं पवारांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या विषयावर भाष्य करण्यास नकार दिलाय। शरद पवारांनी असं म्हटलंय की बारामती जे आहे ते माझ्या मुलीला न देता मी दुसऱ्याला संधी दिली, मात्र तरीही ते राष्ट्रवादी सोडून गेलेले। अजित पवारांनी टोला ते बघा त्यांच्या पक्षातला अंतर्गत भाव आहे। शरद पवार रिंगणात उतरले की ते मागं हटत नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्याचं प्रत्यंतर आलंच। जयंत पाटलांच्या विनंतीवर पवार आता काय विचार करणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे। अभिराज जुबाडे, लोकशाही मराठी, सांगोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।